आपण पाहू शकतो की या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आता या ठिकाणी सुरू होणार आहे। खरं तर 15 जानेवारीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी त्या ठिकाणी एकूण 32 प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया अगदी सुरळीतपणे पार पडली। काही ठिकाणच्या अपवादात्मक परिस्थिती जर सोडली तर प्रत्येक मतदान केंद्रावरती त्या ठिकाणी मतदान जे आहे ते अगदी शांततेत पार पाडण्यामध्ये त्या ठिकाणी निवडणूक आयोग असेल किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असतील यांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे। आणि अखेर आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारीला या ठिकाणी मतदान होत आहे। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे इंद्रायणी नगरचा भाग। खरं तर भोसरीतील इंद्रायणी नगर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल या ठिकाणी ही मतमोजणी सुरू आहे। खरं तर प्रभाग क्रमांक 2, 6, 8 आणि 9 या 4 प्रभागांकरिता या ठिकाणी ही मतमोजणी असणार आहे। आणि हीच मतमोजणी या ठिकाणी सुरू होत असताना या ठिकाणी आपण पाहू शकतो की अनेक उमेदवारांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि उमेदवार सुद्धा या ठिकाणी इंद्रायणी नगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आपल्याला पाहायला भेटतात। खरं तर आपण पाहू शकतो माझ्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणी मतमोजणी केंद्र आहे त्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर जवळपास 100 परिमीटर अंतरावरती बॅरिगेट्स लावण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की या ठिकाणी जे पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याकडून पूर्ण तपासणी केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश दिला जातो आहे। ज्यांना त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं किंवा निवडणूक आयोगानं आतमध्ये प्रवेश पत्र दिलेलं आहे ते प्रवेश पत्र असल्याशिवाय आतमध्ये त्या ठिकाणी सोडलं जात नाहीये। आणि त्या पत्राची सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश पत्राची छाननी करून किंवा त्याची ओळख पटवून खात्री केल्यानंतरच त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला जातो आहे। ज्यांच्याकडे प्रवेश पत्र नाही अशा कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये त्या ठिकाणी सोडलं जात नाही। खरं पाहिलं तर प्रभाग क्रमांक 2 असेल, 6 असेल, 8 आणि 9 ह्या ज्या 4 प्रभाग आहेत त्या 4ही प्रभागांमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख 3 पक्षांमध्ये खरी लढत झालेली होती। आणि याच्यामुळेच की काय या ठिकाणी या 3ही पक्षाचे आणि इतर जे काही अपक्ष उमेदवार होते, इतर पार्टी पक्षाचे जे उमेदवार होते त्यांचे सुद्धा कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी आल्याचं आपण सर पाहू शकतो। खरं तर या संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निकाल आपण आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईव्ह पाहत आहोत। या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवरती सुद्धा दिवसभराच्या कालावधीत आपला आवाजचं त्या ठिकाणी बारीक लक्ष असणार आहे सर।